नमस्कार. तर आम्ही ही नुकतीच डिझाईन केलेली एक मास्टर बेडरूम आहे. त्याच्यामध्ये एंट्रीलाच एक 4x4 ची लॉबी आहे. त्यानंतर एक 10x14 ची रूम आहे, थोडी मोठी होती. यामध्ये इकडे एक वॉकिंग वॉर्डरोब दिलं होतं बिल्डरने, ते आम्ही डिझाईन केलंय. त्याच्यामध्ये इथे एक ड्रेसिंग टेबल आहे, तुम्ही बघू शकता याचं डिझाईन कसं आहे. आम्ही क्लायंटची रिक्वायरमेंट होती की थोडंसं डिझायनर मिरर पाहिजे, तर आम्ही हा कस्टमाइज मिरर डिझाईन केलाय. त्याच्या मागे स्टोरेज आहे. त्यानंतर इथे एक वॉर्डरोब दिलाय मागे आणि इकडे वॉशरूम आहे. यालाच वॉकिंग वॉर्डरोबला आम्ही हा डोअर केलाय. या डोअरला पण आम्ही इथे कस्टमाइज वॉलपेपर लावलाय आणि स्टडी टेबल आहे. इकडे स्टोरेज केलंय, प्रोफाईल शटर करून इथे थोडंसं ओपन ठेवलंय. त्यानंतर हा डबल बेड आहे, याच्यामध्ये पण स्टोरेज आहे. इकडे आम्हाला एक निश मिळालेली, याच्यामध्ये आर्टिफॅक्ट्स ठेवण्यासाठी जागा केली. इथे कस्टमाइज वॉलपेपर लावलाय. त्याच्यानंतर इथे सागवानी पिलर्स आहेत आणि त्याला मी पॉलिश केलंय. आणि हे कुशन्स आहेत बेडबॅकला. हे जे वॉर्डरोब आहे याच्यावरती आम्ही ज्यूट लावलंय. ज्यूट लॅमिनेट आहे, रिअल ज्यूट नाहीये. याला आतमध्ये प्रोफाईल लाईट्स आहेत आणि स्लायडिंग केलेलं आहे. वरती लॉफ्ट आहे. ऍक्च्युली 2 फुटाचा वॉर्डरोब आहे आणि इथे साईडला एक खटकी आली होती. तर त्या खटकीमध्ये आम्हाला ती काहीतरी युटिलाइज करायची, तर त्यासाठी आम्ही इथे हँगिंग क्लॉथसाठी आम्ही स्पेस दिलाय. तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे आमची जी काही वॉर्डरोब मधला आपण हँगिंग स्पेससाठी स्पेस देतो आतमध्ये, तर ती जागा म्हणजे वेस्ट होऊ नये त्यासाठी आम्ही ही जागा युटिलाइज केली.